नीट सारखी दिलेली परीक्षा रद्द झाली आणि त्यानंतर 3 मुलांनी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली। आज त्या 3 मुलांच्या घरी तर राखरांगोळी झालीच, पण आज 22 लाख मुलांचं काय? त्या 22 लाख मुलांनी प्रयत्न केले नसतील? 2-2, 3-3 वर्ष मुलं नीटसाठी प्रयत्न करतात, त्यानंतर डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतात आणि आज त्यांच्या स्वप्नांशी तुम्ही खेळलेत। खरं तर या स्वप्नांशी खेळलेत हे 2 प्राध्यापक। ही मनीषा मांढरे नावाची ही प्राध्यापिका आहे, जी मॉडर्न सारख्या पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये एक प्राध्यापिका म्हणून काम करते। गेल्या 6 वर्षांपासून ही एनटीए प्रक्रियेशी जोडली गेलेली होती आणि हा कुलकर्णी नावाचा जो प्राध्यापक आहे हा पेपर सेट करायचा। याच्याकडून तर पेपर लीक झालेच, पण मनीषा मांढरे या बाईनं काय केलं तर ही तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली मुलांना मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने आणि तिने डायरेक्ट तिथं नीटचा पेपर हा मुलांना सांगून टाकला। पण आज त्या 22 लाख मुलांचं काय? आज ती मुलं पास होतील, पण आज 22 लाख मुलांच्या घरी नेमकी कोणती परिस्थिती आहे हे कोण बघायला जाणार? खरं तर या दोघांना इतक्या कडक शिक्षा झाल्या पाहिजे ना, जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे आणि यांना कुठलीही प्रकारची जामीन मंजूर झाला नाही पाहिजे। तुमचं मत नेमकं काय हे नक्की कमेंट करा, कारण आपल्या घरातल्या प्रत्येक मुलाच्या आयुष्याशी हे दोघं जण खेळले। धन्यवाद।